नमस्कार मित्र हो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता मी पोचलेलो आहे मंदिरांचं शहर किंवा जे भारतभूमीवरचं पहिलं शहर ते वसवलेलं ते म्हणजे खुद्द महादेवाने. आणि महादेवाची नगरी म्हणून ज्या शहराला ओळखलं जातं ते म्हणजे वाराणसी या गावी मी आता पोचलेलो आहे. आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसात होईल तेवढं एक्सप्लोर करून दाखवणार आहे, सो स्टे ट्यून. ओके. खूप जास्त भूक लागली त्यामुळे आता मी खाणार आहे इडली, कारण इडली आपली ऑल टाईम फेवरेट आहे. जय हो नंदी महाराज. बाजारपेठ काही छोटी नाही आहे बाबा, इथली चांगली मोठी दिसते. गंगा दशाश्वमेध घाटावरून आल्यानंतर आता मी निघालेलो आहे कालभैरव मंदिराकडे, जे की इथल्या पौराणिक कथांमध्ये आणि स्कंदपुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे असं ते कालभैरव मंदिर आहे. इथे मेन चौक आहे, त्या चौकापासून जवळपास 1 किलोमीटरवरती आहे. मी आता ही एक रिक्षा हायर केली आहे. गंगा आरतीचा जो अनुभव आला ना, अरे बाप, एकदम भारी. आत्तापर्यंत फक्त रील्स आणि व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये बघत आलो आहे मी, आणि आज प्रत्यक्षात पाहिलं तर कमाल आहे बस, खरंच कमाल आहे. कालभैरव मंदिराकडे जाण्याचा हा आहे रस्ता. आणि आज इथे काहीतरी प्रोग्राम असल्यामुळे गर्दी जरा जास्तच आहे आणि सजावटसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. एवढी भयंकर गरमी आणि गर्दी आहे आज की दर्शनासाठी खूप कसरत करावी लागत आहे आज. बघूया, त्या खिडकीमधून पण दर्शन होत आहे बहुतेक. बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे आजूबाजूला. आणि इथे प्रसाद वाटप सुद्धा सुरू आहे. हे सिद्धिविनायकाचं मंदिर. जय गजानन. कालभैरवाच्या मंदिरामध्ये मिळाला आम्हाला प्रसाद, शिरा आणि भाजलेले चणे. वाराणसी शहरामध्ये प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेलं ते म्हणजे दुर्गा माता मंदिर. या दुर्गा माता मंदिरामध्ये सुद्धा आज काहीतरी प्रोग्राम आहे, त्यामुळे तिथे सुद्धा जायला अलाव नाही आहे आतमध्ये. मंदिराचं बांधकाम एवढ्या सुंदर प्रकारे झालेलं आहे. बघा मंदिर किती सुंदर सजवलेलं आहे, आणि याचं बांधकामसुद्धा खूप जुनं आहे. मंदिराच्या शेजारीच एक तलाव पण आहे. मित्र हो, रामचरितमानस हे महाकाव्य ज्या संत महात्म्यांनी लिहिलं आहे ते म्हणजे संत तुलसीदास यांनी या मंदिराची रचना केली आहे. हे आहे संकटमोचन हनुमान मंदिर. या मंदिरामध्ये सुद्धा शूटिंग किंवा फोटोग्राफी अलाव नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच शूट घ्यावं लागणार आहे. आणि हे मंदिर 16व्या शतकामध्ये बांधलं आहे. आणि ह्या मंदिरामध्ये एक अशी विशेषता आहे की भगवान श्रीराम आणि बजरंगबली यांचे मंदिरं किंवा यांचे चेहरे एकमेकांकडे आहेत, म्हणजे एकमेकांसमोर आहेत. संकटमोचन मंदिराच्या समोरच असलेलं हे आहे त्रिदेव मंदिर. आणि या मंदिरामध्ये माँ सती आई आणि भगवान खाटू श्याम ह्यांची पूजा केली जाते. ह्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले जे पांढऱ्या प्रकारचे किंवा पांढऱ्या कलरचे मार्बल आहेत, त्यामुळे ह्या मंदिराच्या सौंदर्यात अजून भर पडते. मला इकडनं जायचं होतं तुलसीमानस मंदिराकडे, बट तुलसीमानस मंदिर आज बंद आहे. तर आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये असणार आहे गंगा आरती. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जय श्रीराम.